पण आज जे आपण बोलणार आहोत, जी चर्चा करणार आहोत, ती चर्चा आहे या आंदोलनाबाबत. या आंदोलनाचे उद्दिष्ट, उद्देश, यांची विचारधारा हे काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, नाही का मित्रांनो? मग काय त्या संविधानाची तुम्ही इज्जत ठेवली? काय त्या बाबासाहेब आंबेडकरांची तुम्ही इज्जत ठेवली? हेच ते वास्तव आहे. तुम्ही ठरवा. हे आंदोलन होतं की अतिरेकी हल्ला होता, अतिरेकी कारवाई होती? तुम्हीच ठरवा. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल ऐका, आपले विचार कमेंट बॉक्स मारा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी खेळसकर. मित्रांनो, आपल्या देशात आता जे काही राजकारण चालू आहे ते राजकारण बघितल्यानंतर तुमच्या गोष्टी लक्षात आल्याच असतील. नक्की काय घडते, त्याच्यामागे कोणाचं काय स्वार्थ आहे, काय मतलब आहे, काय रणनीती आहे किंवा काय षडयंत्र आहे. आपण काल चर्चा केली इतिहासातील आंदोलन, म्हणजे आंदोलनाचा इतिहास आणि आंदोलनाचं वर्तमान. आता आंदोलनाचा इतिहास हा मोहनदास करमचंद गांधी यांच्यापुरता मर्यादित आहे. कारण त्यांच्यानंतर अनेक अशी आंदोलनं झालेलीच आहेत. पण मी इतिहासातील मोहनदास करमचंद गांधी यांचाच उल्लेख का केला, त्याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू, असं मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललेलो आहे. आणि वर्तमानातील जे आंदोलन चालू आहे त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवू. पण आज जे आपण बोलणार आहोत, जी चर्चा करणार आहोत, ती चर्चा आहे या आंदोलनाबाबत. या आंदोलनाचे उद्दिष्ट, उद्देश, यांची विचारधारा हे काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. नक्की काय घडते, काय घडत आलं, 18 दिवसापूर्वी, 20 दिवसापूर्वी, 21 दिवसापूर्वी, 22 दिवसापूर्वी काय घडलं, कशा कशा प्रकारे हे आंदोलन पुढे होत गेलं, याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, अगदी पहिल्या दिवसापासून ते तुम्ही आंदोलन बघताय. ज्यावेळी ते अभिजित दिपके भारतात आले आणि त्यांनी पहिल्यांदा त्या जंतर मंतरवरती आंदोलन केलं आणि 4 तासाचं आंदोलन 1-2 तासात गुंडाळून ते तिथून निघून गेले. त्याच्यानंतर विविध राज्यांमध्ये त्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की या आंदोलनाला ही भारतीय जनता, भारताचे नागरिक भीक घालत नाही आहे. मग त्यांनी त्या आंदोलनाचं स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला आणि परत ते जंतर मंतरवरती येऊन बसले, म्हणजे एक 20-25 दिवसापूर्वी. आणि त्या जंतर मंतरवरती 2-3 दिवसानंतर आणखीन एक आंदोलन जीवी तिथे येऊन बसला, सोनम वांगचुक. त्यांची गरज पडली त्याला, उपोषणाला ते बसलेत. उपोषण कसे करत होते, काय करत होते तेही तुम्हाला माहिती आहे. कशा प्रकारे त्यांनी उपोषण केलं, कशा प्रकारे ते आपलं उदरनिर्वहन करत होते, पोट भरत होते, सर्व तुम्हाला माहिती आहे. ही कुठलीही गोष्ट लपलेली नाही. मित्रांनो, त्यानंतर ज्या काही घटना घडत गेल्या त्या मंचावरती त्या तुम्ही पाहिले आहेत. त्याच मंचावरती प्रभू रामचंद्रांबद्दल अश्लील भाष्य झालेलं आहे. एक व्यक्ती येते आणि काय म्हणते, सीताच्या नावाखाली नीताचं काम करण्याचं. त्यांची नाव घ्यायची सुद्धा इच्छा नाही आहे. त्यांचं नाव घेतलं तरी माझी जीभ खराब होईल, माझी जिव्हा खराब होईल, माझी ती रचना खराब होईल. तुम्ही ते बघितलं तर तुम्हाला माहितीच आहे. एक व्यक्ती येते, महिला येते आणि अल्लाह से के सिवा दूसरा कोई नहीं, अल्लाह ही अल्लाह है. काय संबंध आहे? मित्रांनो, हे आंदोलन कुठल्या विषयावरती छेडलं गेलं होतं तर नीट परीक्षा, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा. मित्रांनो, वास्तवात नीट परीक्षेचा हा अजेंडा होता का? तो विषय होता का? तो मुद्दा होता का? तुम्हाला काय वाटते? हळूहळू तो मुद्दा गायब झाला. हळूहळू त्या विषयाला बगल दिली गेली आणि मग तिथे हिंदूंना शिव्या घालण्यात आल्या. हिंदू कसा नालायक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदीजींना अश्लील भाषेत शिव्या घालण्यात आल्या. त्यांच्या आईचा सुद्धा उद्धार करण्यात आला. मग हे आंदोलन आहे का? तुम्हाला काय वाटते, हे आंदोलन आहे का? हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी आहे का? जो विद्यार्थी, जो युवक या देशाचा भावी करता धरता आहे, त्याच्या हातात, त्या विद्यार्थ्यांच्या हातात, त्या युवकांच्या हातात पुढे भविष्यात ह्या राष्ट्राची धुरा आपण देणार आहोत.
मग ह्या आंदोलनातून असा युवक युवती विद्यार्थी विद्यार्थिनी तयार होईल का? मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, त्या पाल्यांना प्रश्न विचारतोय, त्या विद्यार्थ्यांच्या त्या युवकांच्या पाल्यांना प्रश्न विचारतोय. हे सुरक्षित आहे का? जी काय भाषा वापरली जात होती तिथे, जी काय वक्तव्य केली जात होते, ज्या काय घोषणा दिल्या जात होत्या, त्या घोषणा तुमच्या मुलाच्या मुखातून तुम्हाला मान्य आहेत का? ब्राह्मणांबद्दल विद्वेष, घृणा म्हणजे जातीयवाद, आता हा अजेंडा आहे का तिथे? हा तिथे विषय आहे का? नाही. तिथे ब्राह्मण आला कुठून? तिथे हिंदू आला कुठून? तिथे भगवान राम आले कुठून? तिथे हिंदू आणि मुस्लिम धर्म आला कुठून? काय नक्की काय? आणि ते युवक युवती, मी त्यांना विद्यार्थी म्हणतच नाही, म्हणू शकत नाही. कारण विद्यार्थी हा कसा असतो? सजग असतो, त्याला सद्विवेक बुद्धी असते विद्यार्थ्याला, कारण त्याने ज्ञान प्राप्त केलेलं आहे, ज्ञानार्जन केलेलं आहे. असा ज्ञानार्जन प्राप्त केलेला, मिळवलेला, धारण केलेला एखादा युवक असेल तर मी त्याला विद्यार्थी म्हणेन. पण तिथे जे उपस्थित होते युवक होते, युवती होते, ते विद्यार्थी नव्हते. तिथे विद्यार्थी विषयाचा कुठेही लवलेश नव्हता. तिथे विद्यार्थ्याचा माइंडसेट कुठेच नव्हता. तिथे जे उपस्थित होते ते कोण होते? तर अतिरेकी होते. युवक होते, युवती होते, पण ते अतिरेकी होते. अतिरेकी म्हणजे कोण? ते एखादा शस्त्र घेऊन हल्ला करतो तो अतिरेकी नसतो मित्रांनो. बुद्धिजीवी सुद्धा एक अतिरेकी असतो. आपल्या बुद्धीचा अतिरेक वापर करून, मर्यादेच्या बाहेर जाऊन वापर करून काही बरळणं, मर्यादेच्या बाहेर जाऊन बरळणं, मर्यादेच्या बाहेर जाऊन कृती करणं, म्हणजे तो करणारा तो अतिरेकीच असतो. ना तो एक विद्यार्थी असतो, ना तो युवक असतो, ना युवती असते, ना विद्यार्थिनी असते. तो अतिरेकी असतो, अतिरेक होतो. आणि हाच अतिरेक तुम्हाला त्या जंतर मंतरवरती पाहायला मिळाला असेल, त्या मंचावरती, त्या परिसरात हा तुम्हाला अतिरेक पाहायला मिळाला असेल. तो अतिरेक हिंदू धर्मांबद्दल होता. तो अतिरेक नरेंद्र मोदीजी पंतप्रधान, या देशाचे पंतप्रधान, या देशाचे ते करते धरते नेतृत्व करणारे, म्हणजे आपल्या करत्या धरत्या पित्यावरती जर असं आपण आरोप लावले, शिवागाळ केली, तर त्या पित्याची इज्जत राहील का? म्हणजे एखादा पिता असेल त्या कुटुंबाचा, कुटुंब प्रमुख असेल, तर त्याची इज्जत राहील का समाजामध्ये? मग आपल्या देशाचे ते एक पिताच आहेत असं समजा, कारण ते काय करतायत? देश चालवत आहेत, नेतृत्व त्यांच्याकडे आहे. मग असं नेतृत्व करणारे ते आपले पंतप्रधान, त्यांच्या आया बहिणींवरनं त्यांना शिव्या घालण्यात आल्या, अवश्य भाषेत त्यांच्याबद्दल बोलण्यात आलं, आणि तिथे देशी विदेशी पत्रकार सुद्धा तिथे उपस्थित होते. आता हे सगळं जर प्रचार झाला तर विदेशामध्ये आपल्या देशाची काय इज्जत राहिली? काय संस्कार राहिले? काय संस्कृती राहिली? तुम्हीच सांगा. तुम्हीच सांगा आणि तुम्हीच ठरवा. त्या विद्यार्थ्यांच्या पाल्यांना सांगतोय, आई वडिलांना सांगतोय, पालकांना सांगतोय, त्या पाल्यांना आणि पालकांना सुद्धा सांगतोय. मित्रांनो, तिथे पालक सुद्धा उपस्थित होते आपल्या मुलाबाळांसकट, आणि ती त्या भाषा वापरत होते. मग त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार? मग त्यांची पाल्य, त्यांची मुलं कशा स्वरूपात या देशाचं भवितव्य ठरवणार? त्यांच्या हातात आपण या देशाच्या धुरा देऊ शकतो का? कारण जर तुम्हाला त्या समाजाबद्दल, समाजातील प्रत्येक घटकाबद्दल आदर नसेल, सद्भावना नसेल, प्रेम नसेल, मग त्या समाजामधील प्रत्येक घटक म्हणजे कोण आला? पहिला घटक कोण आला त्या समाजामधील, या देशाच्या समाजामधील? तर पहिला घटक आला तो म्हणजे पंतप्रधान. त्यानंतर आपण राष्ट्रपती असो, ते मंत्री असो, खासदार असो, आमदार असो, हे सर्व ते आहेत त्या देशाचे करते धरती आहेत. आणि मग त्या समाजातील घटकामध्ये नागरिक आला. मग जर तुम्ही त्या करत्या धरत्यांवरती अशा प्रकारे लांछन लावत असाल, शिवीगाळ करत असाल, आणि त्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी ब्राह्मणवाद, मनुवाद, हिंदूवाद, रामाला शिव्या, सनातनला शिव्या असं करत असाल, तर त्या प्रत्येक स्तरातील त्या प्रत्येक घटकाची इज्जत राहील का? मान सन्मान राहील का? हा साधा सरळ प्रश्न आहे माझा. मग हे आंदोलन आहे का? त्याला तुम्ही आंदोलन म्हणाल का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. कुठल्या नजरेतून तुम्ही ह्याला आंदोलन म्हणाल? दिशाहीन झालेल्या गोष्टी,
मुद्देहीन झालेल्या गोष्टी, विचारहीन झालेल्या गोष्टी, कशालाच काही थांगपत्ता नाही. नंतर तिथे ज्या काय दगडफेक झाली आणि जे सुरक्षा रक्षक आहेत, पोलीस असतील, पॅरो कमांडर असतील, त्यांच्यावरती दगडफेक झाली, त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला, त्यांच्यावरती तो पेपर काय तो स्प्रे मारण्यात आला, त्यांना जखमी करण्यात आलं. म्हणजे तिथे जे विद्यार्थी जमले होते, जे काय तथाकथित विद्यार्थी जमले होते, तथाकथित तिथे युवक जमले होते, त्या युवकांची वरती जो काय हल्ला झाला, तो काय पोलिसांनी केला, पॅरो कमांडरनी केला, लाठीचार्ज केला, त्याच्यात ते 60-65 लोक फक्त जखमी झाले. पण 150हून अधिक सुरक्षा रक्षक तिथे जखमी झाले. म्हणजे तुम्ही विचार करा, उद्या सकाळी सुरक्षा रक्षकांनी आपला सुरक्षा कवच काढून टाकला तर नक्की काय होईल, या समाजाचं काय होईल. म्हणजे अराजक तत्व जे आहेत ना, ते आणखी बळावतील. म्हणजे तुम्हाला ह्या आंदोलनामध्ये नक्की काय दिसलं, तुमच्या नजरेतून सांगा. तुम्ही दोन्ही बाजू बघितली असाल. पोलीस किंवा ते सुरक्षा रक्षक कधी आक्रमक झालेत, कधी ॲक्टिव्ह झालेत. सुरुवातीलाच ते ॲक्टिव्ह झालेत का? सुरुवातीला आल्या त्यांनी दांड्याने फटकवायला सुरुवात केली का? नाही मित्रांनो, ती क्रियेला प्रतिक्रिया होती. आणि क्रिया कोणी केली? तिथे जे काही अतिरेकी उपस्थित होते त्यांना मी युवक म्हणणार नाही, युवती म्हणणार नाही, किंवा विद्यार्थिनी म्हणणार नाही. मग कुठल्याही वयाच्या स्तरातील तो व्यक्ती असो, कोणी असो, जे कोण तिथे उपस्थित होते ते सगळे अतिरेकी होते. आणि त्यांनी तो अतिरेक केला, त्याचं हे पर्यावसन आहे. त्या क्रियेला ती दिलेली प्रतिक्रिया आहे. कारण तुम्ही कायदा हातात घेत होता आणि कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. तुम्ही जर संविधानाचा ते पुस्तक हातात पुढे करताय, संविधान दाखवताय, मग त्या संविधानाच्या चौकटीत तुम्ही काम करायला पाहिजे, चौकटीत तुम्ही बोलायला पाहिजे. जे संविधानाबद्दल बोलतायत ना, त्यांनी पहिल्यांदा संविधानाचा काय केलं पाहिजे, आदर केला पाहिजे आणि त्या संविधानामध्ये राहून बोललं पाहिजे. मग लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, नाही का मित्रांनो? मग काय त्या संविधानाची तुम्ही इज्जत ठेवली, काय त्या बाबासाहेब आंबेडकरांची तुम्ही इज्जत ठेवली? हेच ते वास्तव आहे. तुम्ही ठरवा. हे आंदोलन होतं की अतिरेकी हल्ला होता, अतिरेकी कारवाई होती? तुम्हीच ठरवा. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल ऐका, आपले विचार कमेंट बॉक्स मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.